नागपुर में स्वस्थ धान्य दुकानदारों ने अपनी लंबित मांगों को लेकर धरना आंदोलन किया। नागपुर जिला ग्रामीण स्वस्थ धान्य दुकानदार संघ और नागपुर शहर स्वस्थ धान्य दुकानदार संघ के संयुक्त तत्वाधान में यह आंदोलन 4 मई को संविधान चौक नागपुर में आयोजित किया गया। इस धरना आंदोलन में नागपुर जिले से लगभग 1200 स्वस्थ धान्य दुकानदार शामिल हुए। दुकानदारों की मुख्य मांग ये है कि नवंबर 2023 से अप्रैल 2025 तक की दुकानदारी का आर्थिक मेहताना अब तक नहीं मिला है। उनका कहना है कि इस देरी की वजह से दुकानदारों को भारी आर्थिक परेशानियों का सामना करना पड़ रहा है। संघ ने प्रशासन को सौंपे गए निवेदन में बताया कि मुफ्त धान्य योजना के तहत वितरण के लिए दुकानदारों को कई अतिरिक्त खर्चों का सामना करना पड़ता है, जिसमें बिजली बिल, दुकान का भाड़ा, ईपॉस मशीन का खर्च और ट्रांसपोर्ट इत्यादि शामिल है। ऐसे में बिना भुगतान के 1.5 साल से काम करना संभव नहीं है। दुकानदार संघ ने प्रशासन से मांग की है कि उन्हें तुरंत 15 महीने का लंबित मेहनताना भुगतान किया जाए, जिससे वे आर्थिक रूप से राहत महसूस कर सके। संघ ने चेतावनी दी है कि अगर उनकी मांगे जल्दी नहीं मानी गई तो वे आगामी समय में और भी तीव्र आंदोलन करेंगे। सर्व माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमचे निवेदन गेले, उपमुख्यमंत्र्यांकडे गेले, अन्न पुरवठा मंत्र्यांकडे गेले, सर्वांकडे वृत्तपत्राच्या माध्यमातून सीबीआय आणि पोलिसांच्या माध्यमातून सुद्धा हे निवेदन, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सगळे निवेदन शासनापर्यंत गेले, पण शासन गाढ झोपेत आहे। शासनाला नवीन नवीन योजना राबवायच्या आहे। अहो, आपल्याला नवीनच सांगतो, आता या राज्याचे मंत्री संजय शिरसाट त्यांच्या सामाजिक न्याय खात्याचे पैसे अर्थ खात्यात वरती केले आणि आमच्या लाडक्या बहिणांना वाटायला आमची मनाई नाही। पण या पद्धतीने जर हे असा सरकार करत असेल आणि बाकी लोकांना दाटायचं आणि काही लोकांना वाटायचं असा कार्यक्रम असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो। म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे एकत्रित झालेलो आहोत आणि आम्ही आता कठोरे आणले। तुमच्याकडे काही पैसे आम्हाला भीक म्हणून तुम्ही पण द्या थोडेफार, ठीक आहे? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की शासन एकाचंही पोट बरोबर नाही भरत? सर्वांना ते महिन्यापासून जर समजा स्वतंत्र दुकानदारांचं कमिशन मिळत नसेल, काही दुकानदार असे आहे का फक्त त्यांचा उदरनिर्वाह या कमिशनच्या भरोश्यावर होत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये दुकानदारांनी काय करायचं? शेवटी दुकानदारांना आता अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा लागला। एवढंच नव्हे तर पुढे कुटुंब अशा प्रकारचा निर्णय घेणार आहे आणि मग शेवटी काय होणार आहे की काही दुकानदारांना याच्या पायी आता आत्महत्या सुद्धा करून राहिलेले दुकानदार आहे। इतकी परिस्थिती दुकानदाराची आता बिकट झालेली आहे। म्हणून शासनाने ताबडतोब याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे। हा एक दिवसाचा अल्टिमेट आहे का? आज आमचा शासनाला पहिलं आंदोलन करून आम्ही शासनाला अल्टिमेट देतो। याच्यानंतर 2 महिन्याचा काळ आपण त्यांना देणार आहे, 60 दिवसाची मुदत देणार आहे। 60 दिवसात शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही सहपरिवार नागपूर जिल्हा ग्रामीण स्वस्त धान्य दुकानदार आणि शहर स्वस्त धान्य दुकानदार यांच्या पाठिंब्याने आम्ही नागपूर जिल्ह्यात मोठं आंदोलन, सहपरिवार आंदोलन करणार आहोत। सन 1917 पासून सुरू झालेलं आहे। त्या दिवशी ईपॉस मशीन या ठिकाणी आली आणि स्वस्त धान्य दुकानामध्ये ईपॉस मशीन आल्यानंतर सर्व राशन कार्ड धारकांचे नमुने घेऊन, ठसे घेऊन त्यांना धान्य वाटप करण्याची प्रक्रिया जेव्हा सुरू झाली त्यावेळेस केंद्र सरकारने 80 रुपये आणि राज्य सरकारने 70 रुपये अशी 150 रुपये फक्त आम्हाला एका प्रति क्विंटल कमिशन दिलेलं आहे। आणि ते इतकं अपुरं आहे की त्याच्यामुळे आमचा उदरनिर्वाह होणं, आमचे घर चालणे, आमच्या मुलाबाळांचं शिक्षण, आमचं इलेक्ट्रिकचं बिल आणि दैनंदिनी ज्या आमच्या गरजा आहेत त्या पूर्ण होऊ शकत नाही। शासनाला आमची मागणी आहे की आपण आमचं कमिशन 300 रुपये प्रति क्विंटल करावं, पहिली मागणी आहे। दुसरी मागणी अशी आहे की जे गेले 6 महिने झाले मागचे, त्या 6 महिन्यापासून आम्हा लोकांना एक सद्दाम सुद्धा, कवडी सुद्धा शासनाने आमच्या कमिशनमध्ये आम्हाला कमिशन दिलेलं नाही 6 महिन्यापासून। त्याच्यामुळे दुकानदारावर उपासमारीची पाळी आलेली आहे। अशा आमच्या 11 मागण्या आहेत। त्या 11 मागण्यांसाठी आम्ही शासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला, परंतु शासन कधी लक्ष देत नाही। त्यामुळे आम्हाला आज शासनाच्या विरुद्ध धरणे आंदोलन व निदर्शने आंदोलन करण्याची आमच्यावर ही वेळ आलेली आहे। काय मागण्या आहेत? आपल्याला सांगितलं मी, गोदामातून जे धान्य येतं ते अत्यंत कमी येतं। आम्हाला 50 क्विंटल 500 ग्राम धान्य एका कट्ट्यात यायला पाहिजे, परंतु आमच्याकडे 28 किलो 49 किलो असं धान्य येतं। त्याच्यामुळे आमचे शेवटचे अर्धा कार्ड धारक जे असतात ते त्या धान्यापासून वंचित राहतात आणि ते लोक आमच्या राशन दुकानदारांच्या तक्रारी करतात। अशामुळे मोठी बिकट परिस्थिती झालेली आहे। दुसरी मागणी, तिसरी मागणी आहे आणि शासनाने सर्व्हर लावलं, ईपॉस मशीन लावली, सर्व्हर दिले, सर्व्हर डाऊन असतं। त्या सर्व्हरमध्ये आम्ही लोक आमचा वायफाय वापरासाठी 300 रुपयाचा आम्ही दर महिन्याला रिचार्ज करतो। त्याचाही खर्च जर आमचा निघत नसेल त्या दुकानदारांनी जगाव कसं? अशा अडचणी आमच्या अनेक आहेत। त्याचप्रमाणे शासन आम्हाला कधी साड्या वाटा, कधी किट वाटा, असे कुठले ना कुठले उपक्रम शासन राबवत असते आणि त्या शासनाच्या उपक्रमात आम्ही सहभागी होऊन मोठ्या आनंदाने लोकांना सगळं ते वाटप करत असतो।
परंतु शासनाने आजपर्यंत आम्हाला 1 रुपयाही त्याचं कमिशन कधी दिलेलं नाही, ही सुद्धा आमची मागणी आहे. आणि आधार लिंक करा, KYC करा, हे सगळे कामं आमच्या मागे लावतात. कोतवालाला 15,000 रुपये मिळते. पोलीस पाटील काही काम करते की करत नाही माहित नाही. पोलीस पाटलाला 15,000 रुपये मानधन मिळते आणि या दुकानदाराला फक्त 10 आणि 12,000 रुपयाचं कमिशन मिळते, त्याहीपेक्षा कमी. काही दुकानदाराला मला वाटतं 5,000, 6,000, 7,000 असं कमिशन मिळते. त्या कमिशनमध्ये त्याने आपला उदरनिर्वाह करावा, अधिकाऱ्यांचे पोटं भरावे का आपलं स्वतःचं मुलाबाळ जगवावे, अशी बिकट परिस्थिती तयार झाली. त्यामुळे सर्व लोकांनी, दुकानदारांनी निर्णय घेतला की जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत असेच आंदोलन आम्ही करत राहू. आजचं आंदोलन हे सांकेतिक आहे, हा फक्त काय आज ट्रेलर आहे. याच्यानंतर आम्ही सहपरिवार आंदोलन 2 महिन्यानंतर, 2 महिन्यात जर शासनाने आमच्या मागण्याकडे लक्ष केंद्रित केलं नाही आणि आमच्या मागण्या मंजूर केल्या नाही तर 2 महिन्यानंतर आमच्यावर आश्रित असलेल्या आमच्या सर्व कुटुंबासहित आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि त्याच्यानंतरही ऐकत नसेल तर आम्ही धान्य उचल बंद आणि धान्य वाटप बंद हा सुद्धा कार्यक्रम करणार आहोत, हे आपल्याला सांगून देतो. नागपुर शहर वासियों का पसंदीदा एग्जीबिशन न्यू स्टाइल एक्सक्लूसिव हैंडलूम एग्जीबिशन 12 मार्च से शुरू हो चुका है. जी हाँ, यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे देश के कोने कोने से प्रख्यात कई हैंडलूम, क्लॉथिंग, होम डेकोर, ज्वेलरी और फूड आइटम स्टॉल्स, वो भी 20% डिस्काउंट के साथ. एंट्री और पार्किंग बिल्कुल फ्री. अनोखी खूबसूरत चीजों से भरपूर ये एग्जीबिशन लोकेटेड है गणेश उत्सव ग्राउंड, भिंडे लेआउट, स्वावलंबी नगर, नागपुर में. टाइमिंग्स है सुबह 11 से रात 10 बजे तक. अधिक जानकारी हेतु संपर्क करें शारदा प्राजत ऑन 9822656077 एंड शाहरुख शेख ऑन 6350029715 पर.